रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। माझ्या समवेत दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते आणि सध्या दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले युवा नेते माननीय अमोल कराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कराडे साहेब नमस्कार। नमस्कार। गेले अनेक महिने सध्या त्या मतदारसंघामध्ये ते सगळ्या लोकांशी भेटतायत। दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यामध्ये रस्त्याच्या समस्या असतील, घरकुलाच्या समस्या असतील, कृषी विभागाच्या समस्या असतील, जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समस्या असतील किंवा केंद्र व राज्य शासनाच्या व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो वेगवेगळा निधी आलेला आहे तो कशा पद्धतीने या भागामध्ये खर्च झालेला आहे किंवा काय समस्या आहेत, त्या समस्या घेऊन ते गेले अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये काम करतायत। मात्र गेल्या 6 महिन्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिगुल वाजल्यापासून त्यांनी या मतदारसंघामध्ये सक्रिय झालेले आहेत। त्यांचे सर्व कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घेऊन आतापर्यंत जवळजवळ 2 ते 3 फेऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते पूर्ण केलेले आहेत। एकंदरीत दरीबडची मतदारसंघ हा जत तालुक्याच्या पूर्व भागातील एक सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे। या मतदारसंघाच्या बाजूलाच अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती कर्नाटक विजयपूर राज्य आहे। अगदी कोंतेनबावलाच्या बाउंड्रीवरून कर्नाटकातील एक ऐतिहासिक असलेला गोलघुमटसुद्धा त्या ठिकाणी तिथून दिसतोय। असा हा एक अतिशय संवेदनशील असलेला हा मतदारसंघ आहे। अनेक योजना या मतदारसंघामध्ये राबवायला पाहिजे होत्या, मात्र त्या राबलेल्या नाहीत। अनेक शिक्षकांच्या समस्या आहेत, अनेक शाळेवरती शिक्षकांची संख्या कमी आहे, अनेक जिल्हा परिषद शाळेला इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, अंगणवाडीच्या ह्याला त्या ठिकाणी इमारत नाही, त्यामुळे कृषी विभागाच्या योजनासुद्धा गावगाड्यापर्यंत पोचल्या जात नाहीत। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक उमदं नेतृत्व, एक युवा नेतृत्व म्हणून अमोल कराडे हे करेवाडी तिकुंडीचे युवा नेते आहेत। त्या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी अनेक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। पंचायत समितीच्या अनेक योजना त्या भागामध्ये त्यांनी राबवलेल्या आहेत। रोजगार हमी योजनेतून अनेक लोकांना घरकुलं त्यांनी दिलेले आहे, पानंद रस्ते दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत एक विकासाचं शिवधनुष्य खांद्यावर घेऊन या परिसरामध्ये त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूया। अमोल साहेब नमस्कार। नमस्कार। महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आता निवडणूक लढवायला सुरुवात केलेली आहे। गेले 6 महिने तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरतायत, अनेक युवकाशी भेटला, तुम्ही महिलाशी भेटला, शेतकऱ्याशी थेट बांधावर जाऊन भेटला। त्यानंतर नुकत्याच अवकाळी झालेल्या पावसामध्ये तुम्ही अनेक लोकांचे नावं ते इन्क्लूड केले, लोकांना पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। कसं नियोजन केले तुम्ही त्या मतदारसंघामध्ये? थोडं प्रथम मी सांगतो, आपण जिल्हा परिषद दरीबडची हा जत तालुक्यापासून 40 किलोमीटर अंतरावर मतदारसंघ आहे आमचा, कर्नाटक बॉर्डरला लागून आहे। आपण प्रथम शाळेच्या बाबतीत मॉडर्न स्कूल करायचा प्रयत्न करणार आहे। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न प्रांत साहेब म्हणा, तहसीलदार साहेब म्हणा, त्यांना भेटला होता, त्यांना भेटून ती नावं घातली, लोकांना पैसे मिळायला सुरू झालेले आहेत। काही जणांना मिळाले नाहीत, आता 2-4 दिवसात मिळतील ते। आणि आता किती गावं फिरलाय तुम्ही? आता आपण 17 गावं, जिल्हा परिषद गटात 17 गाव आहेत। 17 गावाचा प्रथम दौरा पूर्ण झालाय। काय लोकांच्या समस्या काय आहेत त्या भागामध्ये? पानंद रस्ते म्हणा, पानंद रस्ते कमी आहेत, शिक्षक प्राथमिक शाळेत शिक्षक कमी आहे, संख्या कमी आहे, अंगणवाडीला इमारत नाही, आरोग्य सुविधा नाही, अशा भरपूर समस्या आहेत शेतकऱ्यांच्या। ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। म्हैसाळच्या पाण्यासाठी पूर्व भागातील गावं 1983 पासून या ठिकाणी वाट पाहत आहेत। काही ठिकाणी पायपा पडलेल्या आहेत, मात्र अजून पाणी आलेलं नाही। त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आता 65 गावं आपल्या जत तालुक्यामधून 65 गावं वंचित आहेत। त्यातील बरेच आमचे 40 आपल्या मतदारसंघातले 17 गावही पाण्यापासून वंचितच आहेत।
पाईपलाईनचं काम चालू आहे, परंतु त्यांना अजून 2 वर्ष ते कसं फास्ट पूर्ण होईल त्यासाठी प्रयत्न करणार. हां 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 एकंदरीत जर बघितलं तर या भागातले अजूनही अनेक लोक ऊसतोडीसाठी जातात. त्यासाठी काय तुमच्या डोक्यात नियोजन आहे? आता मैशालचं पाणी 2 वर्षात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पण प्रयत्न करू. आपण सोसायटी माध्यमातून आपल्या दरीबडचे गटामध्ये 5 सोसायट्या नवीन स्थापन केलं तुम्ही. हां हां. आता शेतकऱ्यांच्याकडे काय परिस्थिती आहे? पैसे आहेत परंतु पाणी नाही. पुढे 2 वर्षामध्ये पाणी येणार, पैसे नसणार. त्यासाठी शेतकऱ्यासाठी विकास संस्था ही स्थापन करून दिली. शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे, पायावर उभारला पाहिजे. कुठल्या गावात दिलेत तुम्ही त्या सोसायट्या? मोठेवडी आसंगी तुर्क, खडनाळ, करेवडी कोणते मोगलात, कागनरी, करेवडी तिकोंडी ही पूर्ण मंजुरी झाली. मोठेवाडी कोबोचा पण प्रस्ताव दिलाय. मोठेवडी कोबो आणि गुळगुळनाळ ह्या 2 प्रस्ताव आलेत. त्याचं पण 1 महिन्यामध्ये मंजुरी मिळेल. आणि एकंदरीत 7 सोसायटी आपल्या त्या माध्यमातून शेतकऱ्या हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे. बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून तो स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न आहे. अजून काय मतदारसंघामध्ये तुमचं महामंडळामधून आता वसंतराव नाईक महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. त्यातून पण आपण 10 प्रस्ताव 15 लाखाचे कुक्कुटपालन, शेळीपालन, म्हैसपालन ह्याच्यासाठी सुद्धा आता सध्या 10 प्रकरणं मंजूर करून दिल्या. यातून पुढं जसं जास्त संख्या वाढेल तसं शेतकऱ्याचा जास्त फायदा होणार आहे. पाणंद रस्त्याची काय समस्या आहे भागामध्ये? समस्या जास्त आमच्या मतदारसंघामध्ये पाणंद रस्त्याच्या. कारण काही वाद पण आहेत, किरकोळ वाद आहे. बरेचसे वाद मी तहसीलदार साहेबांच्याकडे जाऊन ऑर्डर घेऊन पोलीस बंदोबस्त करून ते वाद मिटवलेले आहे. रस्ते पण पूर्ण झालेले आहे. जसं तक्रार येईल 10-12 वर्षापूर्वी तुमचा पण एक वाद होता रस्त्याचा. ते पण मिटला. डांबरीकरण झालं आपण होतो त्यावेळेला. तिकोंडी मधील पण 2-4 रस्ते आपण पूर्ण केलेले आहेत. तसेच आपले कोणते मोबला आजच आपण करेवडी कोणते मोबलात मधून वलेकर वस्ती आहे. शाळेच्या मुलांना त्या रस्त्यावरून जाताच येत नाही. गुडघ्याबरोबर पाणी आहे. एकंदरीत त्या भागातली जर परिस्थिती बघितली तर पाणंद रस्ते झाले पाहिजे असं शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. पाठीमागचं महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा विद्यमान सरकार असेल, ह्यांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. पाणंद रस्ते जास्तीत झाले पाहिजे. ह्या पाणंद रस्ते होण्यासाठी प्रशासनाचं कसं सहभाग आहे, त्यांचा कसा सपोर्ट आहे? प्रशासनाचा अतिउत्तम सपोर्ट आहे. परंतु आपला पाठपुरावा कसा झाला पाहिजे. पहिल्यांदा गोष्ट काय माहिती आहे, सरकार काय म्हणते पाणंद रस्ता तयार करू, त्याला बऱ्याच अडचण आहे. शेतकऱ्यांच्या अडचण आहे. मोजणी करायला लागत्या. झाड असेल तर त्याची वन विभागाची मंजुरी घ्यायला लागते. ह्या बऱ्याच अडचण. त्याला काय असं रोजगार हमीतून अनुदान मिळते किंवा स्वतः करायचे ते पाणंद रस्ते? आपण अगोदर स्वतःच करायला लागते. त्यानंतर रोजगार हमीतनं ग्रामपंचायत ठराव देऊन रोजगार हमीला ते होऊ शकते. असे आता मतदारसंघात किती रस्ते झाले तयार? आता आपल्या तर मतदारसंघामध्ये एक 20 भर रस्ते पाणंद रस्ते तर मी तर पुढाकार करून पूर्ण केलेले आहे. रोजगार हमीच्या योजनेतून सध्या विहिरीचं कामं काही ठिकाणी सुरू झाले आहेत. तुमच्या मतदारसंघात काय झालेत? प्रत्येक ग्रामपंचायतला 5-5 विहिरी झाले. कामं सुरू आहेत सध्या? सुरू आहेत. आणखीन काय घरकुलच्या योजना सुरू आहेत? पाठीमागे सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक घरकुल करणारा जत तालुका हा अजेंड्यावर आला होता. तुमच्या भागात किती चालू आहेत घरकुलचे? मी पंतप्रधान हाऊस योजना, जिल्हा परिषदमधून 20% यशवंत घरकुल योजना, वसंत घरकुल योजना, ह्याच्या अगोदर मी वसंत घरकुल म्हणा, यशवंत 20% मधून जिल्हा परिषद, पंतप्रधान हाऊसमधून ते घरकुल, बरेचसे घरकुल आपल्या भागात पूर्ण झालेले आहेत. आणि बाकी आणखीन काय बाकीच्या रस्त्यांचं काय सध्या जे आता पाणंद रस्ते झाले, बाकीचे तुमच्या भागात सुद्धा अनेक रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, त्यासाठी काय वेगळा निधीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? आता आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते
त्यासाठी कसा जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तुम्ही. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांची संख्या कमी आहे, अनेक ठिकाणी एक शिक्षक 4-4-5-5 वर्ग बघतोय, त्यासाठी काय करणार आहे? त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून आपल्या मतदारसंघात नाही तर तालुक्यातच शिक्षक कशा प्रमाणात जास्त येतील याच्यासाठी जास्त शिवसाहेबांना सांगून ते पूर्ण करून घेणार. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्या कृषीप्रधान देशामध्ये सुद्धा शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीने जिद्द चिकाटीच्या माध्यमातून काम करतोय. मात्र जे कृषी विभाग आहेत, अनेक कर्मचारी काही ठिकाणी येतात, काही ठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांना पेशी पीक त्याचं मार्गदर्शन होत नाही. ऊस पीक कसं घेतलं पाहिजे, द्राक्ष पीक कसं घेतलं पाहिजे, डाळिंब पीक कसं घेतलं पाहिजे, मका पीक कसं घेतलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, ते सांगितलं जात नाही. यासाठी तुम्ही काय करणार आहे? प्रथम आपल्या भागामध्ये द्राक्ष उत्पन्न, तुमच्या भागात द्राक्ष उत्पन्न बेदाणे पण आहे? बेदाणे पण, डाळिंब आहे. आता जरा पाऊस काळ ह्या वर्षी जास्त झाल्यामुळे जास्त प्रमाणात ऊस पण आहे. ऊस कुठं पाठवतात शेतकरी, कुठल्या कारखान्याला पाठवतात? जत आहे, डपळापूर आहे, इकडे लवंगा आहे. आपण शेतकऱ्यांना कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न मिळेल ह्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातली कर्मचारी म्हणा, जे शेतीचे मार्गदर्शन करणारे जे सूचना देऊन आपल्या गाव वाईज प्रत्येक तो शेतकऱ्याच्या बांधावर गेला पाहिजे, ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. जर आपण बघितलं तर बेदाण्याला दरवर्षी मिळत नाही किंवा द्राक्षाला दर मिळत नाही, डाळिंबाचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर काही बिब्यानं डाळिंब सुद्धा नुकसान होतं. ह्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार? दर जास्तीत जास्त मिळाला पाहिजे यासाठी असं काय तुमच्या डोक्यात आहे? शेतकऱ्याला मार्गदर्शन झालं तर ते होऊ शकतं, उत्पन्न वाढणार आणि क्वालिटी झाली का नाही त्याला दर जास्त मिळू शकतो. नुकतंच महिनाभरापूर्वी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एक फळासाठी एक बोगी डाएट दिल्लीला पाठवले. त्यातले जर बघितलं तर तुम्ही औंढे असतील, शेगाव असतील, ह्या भागाचे फळं त्यामध्ये डाएट दिल्लीला गेले आणि मध्ये दलाल हे न करता डाएट शेतकऱ्यांना पैसे मिळाले. असे काही तुम्ही शेतकऱ्याचा गट तयार करून त्यांचा बेदाणा असतील किंवा बाकी फळं असतील, आंबा असेल, लिंबू असेल, ते तुम्ही त्या रेल्वेतनं दिल्लीला वगैरे असं पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय? करणार आहे. आणि अनेक विषय साहेब सांगतो. आपल्याकडं डाळिंब, द्राक्ष एक्सपोर्ट क्वालिटी आपल्या जिल्हा परिषद म्हणजे आपल्या गावातून तिकोंडी म्हणा एक्सपोर्ट पण जातो. त्याच्यासाठी म्हणजे हे मार्गदर्शन दिल्यानंतर शेतकऱ्यांना एक्सपोर्ट पण आपल्या बरेच होते. एक गट शेती कृषीच्या माध्यमातून गट शेती करायला पाहिजे. गट शेती एकत्र येऊन त्याच्यासाठी एकत्र आल्यानंतर अनेक शेतकऱ्याचं मार्गदर्शन प्रत्येकांना मिळते, त्यातून ते शक्य होते एक्सपोर्ट. आणि बेदाण्याचं काय? बेदाणा सुद्धा ह्या भागात मोठ्या प्रमाणात तयार होतोय. त्यानंतर काही शेतकरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात, त्यांना परत व्याज द्यावं लागतंय, बेदाण्याचं चढ उतार होतोय. त्यामुळे मध्यंतरी एक राज्य सरकारमध्ये एक निर्णय झाला होता की महाराष्ट्रातला बेदाणा जो आहे तो बेदाणा मध्यान्ह जे भोजनमध्ये जे शाळेचे हे दिलं जातं, भात दिला जातो, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना तो बेदाणा तिथं द्यायला पाहिजे. JR पण निघालाय. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का? जिल्हा प्रथम ते पहिल्यांदा आपण जिल्हा परिषदला शिवसाहेबांना सांगून पहिल्यांदा ते मध्यान्ह भोजन आहे की नाही त्यात पहिल्यांदा बेदाणा दिला पाहिजे. ही माझी आग्रह भूमिका पहिल्यांदा. ते पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ते जर झालं तर ऑटोमॅटिक शेतकऱ्याचा बेदाणा जास्त खप होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील. ह्याबरोबर या भागातल्या आणखीन एक समस्या म्हणजे कसं आहे, अनेक ठिकाणी जे ट्रान्सफर आहेत खराब झाल्यानंतर MSCB ते मिळत नाहीत लवकर, ते पण शेतकऱ्याच्या मोठ्या समस्या आहेत. त्याविषयी काय तुमचा प्रयत्न राहील? त्या महावितरण कंपनींना अधिकाऱ्यांची बैठक लावून तो पण विषय आपण मार्गी लावणार आहे. आणखीन काय समस्या आहेत दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये? आपण आता इथे बेदाणा आपल्याकडं जास्त आहे. आपल्याला कोल्ड स्टोरेज आपल्या ह्या जत भागातच नाही, पूर्व भागात नाही, पूर्व भागात पण नाही. मग आपण सहकार जे मंत्रालय आहे केंद्र शासनाचं त्या माध्यमातून आपण करेवाडीची सोसायटी आहे की नाही 100% आपण वसुली पण केल्या
आणि कर्ज वाटप पण 5 कोटीपर्यंत केलं आहे. त्या माध्यमातून केंद्र शासनानं आपल्याला 2 कोटी रुपयाचं कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी 33% 35% सबसिडीच्या ते आपल्या पूर्व भागात जिथं मध्य भाग होतो तिथं आपण एक त्या माध्यमातून केंद्र संख असेल शासनाच्या किंवा ह्या पट्ट्यात असेल हां दरीबडची दरीबडची असेल हां नाहीतर तिकोंडी असेल हां तिथे एक उभारायचं हां तुमचा संकल्प आहे. हां किती शेतकऱ्यांचा फायदा होणार त्याचा? 100 200 400 500 400-500 शेतकऱ्यांचा तर शेतकऱ्यांचा फायदा हां. होईल. आणि वेळेचा बचत होईल शेतकऱ्यांचा. इथून तासगावला जाण्यापेक्षा इथंच आपल्याला आणि त्या बेदाना तुमच्या स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ॲडव्हान्स पण देणार तुम्ही? ॲडव्हान्स पण हां जसं तासगाव सांगलीला जी पद्धत राबवलेली जाते त्याच पद्धतीने तुम्ही इथे देणार आहे. हां 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 आणखीन काय समस्या आहेत मतदारसंघाच्या? अंगणवाडी शाळेच्या इमारती हां इमारती आणि हां त्याच्यासाठी सुद्धा झालं प्रयत्न पाहिजे. आपण किंवा आणखीन काही गावामध्ये उपकेंद्राची गरज आहे. सध्या आरोग्याच्या समस्या भरपूर आहेत होय आणि ते जरी बघितलं तर सुद्धा कर्मचारी पण कमी आहेत कमी आरोग्याचे. त्यासाठी काय प्रयत्न राहील तुमचा? कर्मचाऱ्याची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. हां परत आरोग्याच्या आणि आरोग्य उपकेंद्र आहेत हां ज्या गावात आता खंडाळमध्ये नाही त्या गावात आरोग्य केंद्र झालं आरोग्य पाहिजे. झालं पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न राहील. हां 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 एकंदरीत आपण दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण आता आढावा घेतोय. दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पानंद रस्ते असतील, जिल्हा परिषद शाळेच्या समस्या असतील, शिक्षकाच्या समस्या असतील, अंगणवाडीच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, त्यानंतर म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या समस्या ते सगळ्या सोडण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहे. या विषयाबरोबर आणखीन एक सर्वात मोठी समस्या आहे की अनेक लोकांना गावामध्ये रेशन कार्ड मिळत नाहीत. रेशन कार्डासाठी 10-20 हेलपाटी मारावं लागतात. तसेच विधवांच्यासाठी पेन्शन आहेत, परित्यक्त्यासाठी जी वेगळी पेन्शन आहे, त्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? ह्या निवडणुका झाल्यानंतर हां आपण प्रत्येक सर्कल वाईज हां एक तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पुरवठा अधिकारी यांचा कॅम्प लावणार तुम्ही? यांचं रेशन कार्डसाठी संजय गांधी निराधार पेन्शन योजना ते जागेवर त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. त्यात हां रेशन कार्ड जागेवर मिळालं पाहिजे, मिळालं धान्य त्यांना मिळालं पाहिजे. त्यानंतर विधवा ज्या परित्यक्त आहेत त्यांना ते महिन्याचं पेन्शन मिळालं पाहिजे. पेन्शन मिळालं. हे सगळं तुम्ही त्यासाठी कॅम्प लावून तिथे जागेवर लावणार आहे. हां 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 आणखीन ज्या वेगवेगळ्या योजना आहेत कृषी विभागाकडं, काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अजून काढलेले नाहीत. त्यामुळं काही म्हणजे अनुदान आहेत, ट्रॅक्टर अनुदान असेल किंवा रोटर अनुदान असेल किंवा शेततलावचं अनुदान असेल, त्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? त्यासाठी दरीबडची हां तिकोंडी हां कोणत्या बाबला तिथं आपण एक मुलगाच तिथं आपण आपलं सेवा केंद्र हां त्यासाठी त्या माध्यमातून ते करणार तुम्ही? ते पीक विमा म्हणा शेतकऱ्यासाठी किंवा आपण फार्मर आयडी अजूनही फार्मर आयडी बरेच शेतकरी काढले नाहीत. त्यामुळे ते अनुदान घेण्यासाठी अडचणी येतात. किंवा रेशन कार्ड सुद्धा त्या माध्यमातून देऊ शकतो. किंवा ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, गाय गोठा असेल किंवा 100 शेळी. आता मध्यंतरी जर बघितलं तर मेंढीगिरीतील एका शेतकऱ्याला जतच्या बँकेनं 100 शेळ्या आणि 10 बोकडं दिले देणे. अशा केंद्र शासनात सुद्धा योजना आहेत, त्या मिळवून द्यायसाठी तुम्ही प्रयत्न करणार. ओके नमस्कार. हे होते माझ्यासमवेत दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते माननीय अमोल कराडे साहेब. एकंदरीत दरीबडची मतदारसंघामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना अगदी गावगाड्यापर्यंत राबवण्याचा त्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे. त्याची ब्ल्यूप्रिंटसुद्धा त्यांच्याकडं तयार आहे. आता पहिला दौरा 15 ते 16 गावाचा त्यांचा पूर्ण झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये काय समस्या आहेत ते त्यांच्या डायरीमध्ये घेतलेल्या आहेत. निवडणुका झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर त्या प्रत्येक योजना अगदी महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा तळागाळापर्यंत ते राबवण्यासाठी त्यांचं एक या ठिकाणी पूर्ण तयारी झालेलं आहे. काही ठिकाणी गावामध्ये सेतू समाधान केंद्र तयार करून त्या माध्यमातून सुद्धा लोकांना ते सेवा देणार आहेत. रेशन कार्ड असतील, विधवा परित्यक्त्याचं हे असेल किंवा जे अनुदान असेल त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या गावामध्ये तलाठी सर्कल यांचं, तहसीलदार यांचा कॅम्प लावून जाग्यावरच ते देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. कराडे साहेब, एकंदरीत तुम्ही संपूर्ण जो आढावा आहे या ठिकाणी मतदारसंघाचा दिलेला आहे आणि आमच्याशी तुम्ही बातचीत केल्याबद्दल TV1 मराठी करून तुमच्या पुढील कार्यात मी लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the video and never miss another update.